यांना विनंती करतो की त्यांनी पंचांची भूमिका आपल्याला बजवायची आहे। कृपया आपल्या दोघांना विनंती करतो की सामनेही आपण त्वरित चालू करून घ्यायचे कारण आपला वेळ खूप गेलेला आहे। कृपया ज्या संघाची फिल्डिंग आहे त्यांनी त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आता जे आपण चॉकलेटचा आस्वाद घेत असाल ते चॉकलेट आपल्याला संकल्प गोंधळे यांच्याकडून लाभलेलं आहे। धन्यवाद आम्ही त्यांचे मानतो। पुढील सूत्रसंचलनासाठी मी विनंती करतो की उमेश जोशी यांनी व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे। पुढील सूत्रसंचलनाचा ताबा हा उमेश जोशी यांच्याकडे देत आहे। धन्यवाद। बॉल बॅक करण्यात आलेली आहे। त्यांनी लागणं भरपूर गरजेचं आहे। त्याचप्रमाणे पुढचे जे संघ आहेत संघामध्ये खेळाडू उपस्थित आहेत की नाही त्याची कृपया नोंद घ्यावी। ओनर कॅप्टन जे उपस्थित नसतील त्यांना कॉल करण्यात यावा कारण विलंब होणार नाही, याच्या पुढे विलंब होणार नाही। आणि तुम्हाला माहित आहे जसं आपण ठरवल्याप्रमाणे जर सामन्यात विलंब झाला तर त्याची भरपाई असेल। YouTube लाईव्ह आहे, त्याची लिंक शेअर केलेली गेली आहे ग्रुपवर, तर प्रत्येकाने त्याची नोंद घ्यावी। आणि आपल्याला मित्रमंडळीमध्ये कुठे शेअर करायची असेल तर शेअर करू शकता। फिल्डिंग अंपायर ज्यांची नेमणूक झाली आहे त्यांनी लवकरात लवकर चालू करायची आहे, तुमची जबाबदारी आहे। अंपायरला एक नम्र विनंती आहे डिसिजन घेण्यामध्ये जर काही तुम्हाला अडचण येत असेल तर तसं समन्वय साधून त्याप्रमाणे डिसिजन घ्यायचं आहे। पॉवर हिटर्स वर्सेस वीर मराठी। रावण
लवकर कॉमेंटेटर म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे, तर त्याप्रमाणे आपला ताबा घ्यावा. पहिलीच मॅच आहे, सर्वांनी जोरदार टाळ्या. ज्यांची बॅटिंग आहे त्यामधील एक खेळाडू आमच्या बरोबर इथे राहायचं आहे सांगितल्याप्रमाणे, जेणेकरून आम्हाला माहित पडेल की कोण उतरत आहे, त्यांची नावं इथे संपर्क साधायचा आहे. प्रशांत गोमाने स्ट्राईकला आहेत, प्रशांत गोमाने नॉन स्ट्राईकला आहेत रुपेश राणे. जिंकण्याची जिद्द आणि हरण्याची निराशा. आज बघूया या सामन्यात कोण जिंकतं आणि कोण हरतं. हा प्रथम सामना पॉवर हिटर्स आणि त्यांचे प्रतिद्वंदी सचिन लोके यांच्यात चालू आहे. सुमित कनोजिया पहिलाच बॉल, अतिरिक्त धाव, वाईटचा इशारा. पहिला दिशाहीन बॉल आणि धाव संख्या फलक चालू होते 0 बॉल 1 रन. गोलंदाज आहेत सुमित कनोजिया. अतिशय सुंदर बॉल. पहिली जरी त्यांनी अतिरिक्त धाव दिली असेल तरी दुसरा बॉल अतिशय काळजीपूर्वक टाकलेला आहे. षटकातील पहिला बॉल 1 धाव. धाव फलकात बदल होत आहे 2 रन. आता समोर आपले यंग स्टार क्रिकेटर रुपेश राणे यांच्या समोर पुन्हा कनोजिया. पहिला बॉल वाईट टाकला होता पण त्यांनी पुन्हा कमबॅक केला होता आणि हा दुसरा बॉल त्यांच्या दिशेने आणि हा पुन्हा एकदा दिशाहीन बॉलिंग. धाव संख्या वाढते आहे 3. धाव फलक स्कोरर सुमित कनोजिया पहिलाच बॉलर. पिचचा अंदाज त्यांना मिळत नाहीये. कधी कधी होतं असं सुरुवात करताना पिचचा अंदाज येत नाहीये, पण होईल, सुधारणा करतील. बॅट्समॅन आहेत रुपेश राणे, अतिशय मेहनत करतायत ते फलंदाजीसाठी. बघूया काय करतायत. पुन्हा एक सुंदर बॉल आणि आउटचा इशारा. पहिलीच विकेट. अतिशय सुंदर स्टंपिंग केलेली आहे विकेट किपरने. देवा भाऊ देवा. आणि स्ट्राईकवर आहेत रोशन सावंत. बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. या वाईड बरोबर अतिरिक्त धाव
धाव फलकात वाढवते, व्हाईटनेस धाव फलकात वाढवते. बॅट्समनला बॅटिंग करायची गरज नाहीये. गोलंदाज सुमित कनोजियाला अंदाज येत नाहीये. आतापर्यंत धावसंख्येची जी वाढ झालेली आहे ती अतिरिक्त धावांनीच झालेली आहे. पुन्हा एकदा सुमित कनोजिया आणि स्ट्राईकवर आहेत रोशन सावंत. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. याला कॅप्टनशिप म्हणतात. सचिन लोकेने त्यांच्या कानात येऊन सांगितलं तू साईड बदल, तुझा बॉल तिथे नक्की योग्य जाईल. हे संघाचं स्पिरिट असतं, संघाची एकत्रितता असते. समोरचा जर वाईट टाकला असेल त्याचं मनोबल वाढवायचं आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं, आणि सचिनने चांगल्या प्रकारे केलं आहे. या पर्वातील 4थं पर्व आहे आणि सचिन बऱ्याच वेळा फायनलिस्ट झाला, एकदा फायनलला आलाय आणि ह्यावेळी त्याचा संघ फर्स्ट बॉलिंग त्यांनी घेतलेली आहे. आणि पुन्हा उत्कृष्ट असा बॉल कव्हरच्या दिशेने ढकललेला आहे आणि एक धाव काढलेली आहे. थोडा फिल्डरच्या हातातून सुटला होता, पण त्याने पुन्हा तो वेळेत कव्हर केला आणि विकेटच्या दिशेने फेकलाय. कधी कधी अनुभव खूप महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे सचिन लोके कर्णधार म्हणून जे कामगिरी बजावत आहेत, अतिशय सुंदर सल्ला दिलाय. कारण जो आता जो चेंडू आपण पाहिला तो चांगल्या पद्धतीने त्यांनी टाकलाय. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत रोशन सावंत. बघूया काय सुमित कनोजिया काय करतायत ते. अतिशय सुंदर बॉल होता आणि पुन्हा एकदा नाही, पुन्हा एकदा हो 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 पुन्हा एकदा फटका बसलेला आहे. दुसरा फटका. मला वाटतं ह्या संघाने हावभाव असतो, आवाज न करता तो रन काढायचा असतो. आणि मला वाटतं हा उत्कृष्ट कव्हर ड्राईव्हच्या दिशेने फटका मारलाय. छोटे आपले जतीन एक उत्कृष्ट खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेत आहेत ते, आणि समोर कर्णधार थोडे विचलंबित असतील कारण 2 विकेट गेले आहेत पहिल्या ओव्हरला. स्कोर प्लीज. स्कोर 7 रन 2 बाद. पहिला षटक समाप्त होत आहे. 7 लॉस फॉर 2 विकेट. फर्स्ट ओव्हर संपली आहे आणि आता दुसऱ्या ओव्हरसाठी सचिन लोके एक कोणाला देत आहेत बघूया. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक समाप्त. दुसरं षटक घेऊन येत आहे रोशन तांबे. विकेट किपर यांना विनंती करणे, मागे जो व्यक्ती उभा आहे विकेट किपरच्या मागे जो व्यक्ती आहे त्याला तिकडे गेटकडे देवेंद्र, त्याला गेटकडे वाटव. आणि पुढची गोलंदाजी करण्यास आलेली आहेत रोशन तांबे. आणि फलंदाज जतीन. अतिशय सुंदर फटका मारला होता. विजित फलंदाजी करतो. विजित अतिशय सुंदर फटका मारला होता. बघूया काय करतायत रोशन तांबे, नवीन बॉलर. आणि हा पुढचा चेंडू अतिशय सुंदर प्लेस केलेला आहे. विजित आणि रोशन हे भाऊ आहेत आणि दोघांचा ताळमेळ उत्कृष्ट होता. त्यांनी जशी बॉल टाकली त्याचप्रमाणे त्याने त्याला एका रनेच्या कव्हर ड्राईव्हला मारून 1 रन काढलाय. आणि कॅप्टन पिचवर आहेत आणि 2 विकेट समोर गेलेले आहेत. तर त्यांचा आता पुढचा जो त्यांची
स्ट्रेंथ आहे ती आपण कशी तर बघूया. त्याने शेवटी मॅच तर दोघांना पण जिंकायची आहे. आणि कॅप्टन ज्यावेळी समोर असतो 2 विकेट गेलेल्या असतात तेव्हा तो बावरलेला असतो. आता सचिन लोके आणि अरे त्याच्या क्षेत्ररक्षण बॉल आपले आकाश सकाळच आहे आणि समजू शकतो इकडे आपल्या ग्राउंडला दगड पण आहेत बरेच, त्याच्यामुळे बॉल इकडे तिकडे फिरतोय आणि हा त्याच्या हाताने सुटला होता आणि अतिरिक्त एक्स्ट्रा धाव त्यांना मिळाली. जिथे 1 होतं तिथे 2 केलंय. जो मगाचा ताळमेळ त्यांच्यामध्ये नव्हता हा ताळमेळ आता आपल्याला दिसलेला आहे. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी रोशन सावंत. आणि गोलंदाजी करतात रोशन तांबे. दोन्ही साईड समोरासमोर रोशनच आलेले आहेत. बघू काही रोषणाई करतायत ते. पुन्हा एकदा बघूया क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करून त्यांच्या पद्धतीने, कारण दोघांसाठी मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. अतिशय सुंदर फटका लेग साईडला आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न. बघूया प्रयत्न सफल होतो का आणि प्रयत्न सफल. अतिशय सुंदर, याला बोलतात चोरटी धाव. जिथे 1 धाव मिळू शकते तिथे 2 धावा घेतात. चांगला प्रयत्न आहे कॅप्टन म्हणून रोशन सावंत यांचा. रोशन सावंत शांत खेळाडू, त्यांचा तो फेवरेट शॉट आहे तिकडे 2-2. त्यांचा 6 वर भार नसता 2-2 रनने आपल्या धावसंख्या कशी वाढेल त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि खेळात ते चतुर धाव काढण्यात एक्सपर्ट आहेत. आणि आता त्यांनी दाखवलं आहे की त्यांच्या संघातील छोटा खेळाडू त्यांच्या समोर आहे, त्यांना ते चांगलं कानमंत्र देतील आणि तो कानमंत्र आपल्या समोर दिसतोय. चांगला फटका ऑफसाईडला. नक्कीच दुसरी धाव घेण्यात आणि अतिशय पुन्हा एकदा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यात सफल. तिसरी धाव घेण्यात अतिशय सुंदर प्रयत्न रोशन सावंत यांचा आणि 3 धावा घेतलेल्या आहेत. रोशन सावंत अतिशय बोलतात चोरटी धाव घेण्यात भरपूर एक्सपर्ट आहेत ते. इंटरनॅशनल मध्ये राहुल द्रविड आणि इकडे गणेश कृपा मंडळ मध्ये रोशन सावंत. चांगली खेळी आहे तुमची. ग्राउंड शॉट मारतात, रिस्क घेत नाहीत जास्त, पण धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होते. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन रोशन तांबे आणि स्ट्राईकवर आहेत विजित. बघूया काय होतंय ते. पुन्हा एकदा चांगला फटका, उत्कृष्ट फटका मारला आणि झेल घेतलेला आहे कॅप्टनने. नवीन एक फटका मिळालेला आहे पॉवर हिटरसाठी. सचिन लोके आणि झेल आपले अंपायर गिरीश घाणी आणि प्रकाश मुळम उत्कृष्ट असे जे इंटरनॅशनल खेळतात. इथून मीरा रोड बापर्डे सगळं त्यांनी गाजवलंय. आज ते इथे आपले अंपायर म्हणून लाभले आहेत, त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि भरत दामने स्ट्राईकवर अतिरिक्त धाव. हीच दहशत असते. समोरचा बॅट्समन बघितला की बॉलरची टरा फाटली आणि त्याने हा उत्कृष्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण तो दिशाहीन गेला. जसं काय तो भरतला घाबरलाय आणि भरतकडनं अपेक्षा करतो ह्याही वर्षी तुझ्या बॅटने असा 6 आम्हाला, प्रथम 6 तुझ्या बॅटचा आम्हाला इकडे भेटू दे. भरत दामने स्ट्राईकवर, रोशन तांबे बॉलिंग करतायत. अतिशय सुंदर बॉल आणि आउट. अतिशय सुंदर बॉल होता भरत दामने.
16 4 बाद. 4 बाद 16 रन. रन चांगले आहेत. फक्त या दोन बॅट्समननी रन रेट व्यवस्थित ठेवलेला आहे. जे एक रन, जसं रोशन त्याचं माहिर आहे, एक रन काढून ती धावसंख्या वाढवतो. सध्या अशा बॅट्समनची आपल्याला ऑस्ट्रेलियात गरज आहे. सगळे आपण तरी 20चे फिल्डर पाठवले. रोशन सारखा एखादा तिथे खेळाडू असता तर खरंच आजचा दिवस होता, थोडा चेंज भेटला असता आपल्याला. रोशन आणि स्ट्राईकला आहेत रोशन सावंत आणि बॉलिंग करतात तुषार. अतिशय सुंदर फटका. बघूया किती धाव संख्या होते आहे. एकच धाव घेऊन संतुष्ट आणि धाव संख्या होते 17 4 बाद. अतिशय सुंदर बॉल होता, पहिलाच बॉल. तशी सुंदर अशी फिल्डिंग पण कॅप्टनच्या हस्ते झाली आहे आणि धावसंख्या वाढवते. 1 रन वाढलेला आहे 17. आणि जोरदार लेजंड खेळाडू, जे आमच्या कॅटेगरीचे खेळाडू मंगेश घाडी कोच हा समोर उभा आहे. आता बघूया तो टीमला आपल्या कसा सावरतोय ते. अतिशय सुंदर फटका आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या घेऊन समाधान. आपण प्रयत्न केले तर देव पण आपल्या बरोबर असतो. मंगेशचा प्रयत्न जोरदार आणि ते जिद्द आहे, म्हणून ते बॉल त्याच्या हातात सुटला आहे आणि त्याने 1 रन धावा केलेली आहे. सध्या या पिचवर तो बऱ्याच मॅच खेळलाय आणि त्याची प्रॅक्टिस पण होती, समोर आपल्याला दिसली आहे. 1 रन पहिल्याच बॉलला त्याने 1 रन काढला. आता समोर रोशन अतिशय सुंदर बॉल टाकलेला आहे तुषार यांनी. आणि स्ट्राईकला आहेत रोशन सावंत. नॉन स्ट्राईक आला आहेत मंगेश घाडी. अतिशय सुंदर धाव संख्या होते आहे 18. धाव संख्या होते 18. आणि लेगला फिरवलेला आहे बॉल. बघा किती रन घेत आहेत. नक्कीच दुसऱ्या रनाचा प्रयत्न आणि दुसरा रन घेण्यात सफल. सांगितल्याप्रमाणे आउट झालेले आहेत, रनआउट झालेले आहेत. थोडेसे कमी पडलेले दिसत आहेत धावताना. जी भीती होती तीच झाली आहे. आणि जरा धावसंख्येमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे त्यांनी काही रन्स काढलेले आहेत आणि यापुढे त्यांचा चांगला परफॉर्मन्स असेल, कारण अजून एक षटक बाकी आहे. 4 षटकांची मॅच आहे. अतिशय सुंदर फटका. बघा किती रन्स मिळत आहेत. सुंदर असा लेग साईडला शॉट. सचिन जिथे उभे तिथेच बॉल. आता कॅप्टनने जागा ठरवली आहे आणि त्या गुरुत्वाकर्षणाचा बॉल त्याच्याकडे येतो आणि तो एक सुंदर अशी फिल्डिंग करतो आणि पुन्हा बॉल बॉलरच्या हातामध्ये. रोशन आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. आता बघूया सुरेंद्र त्यांना कशी साथ देत आहे. सुरेंद्र डफळे स्ट्राईकवर. चांगला फटका होता, पण गोलंदाजाच्या हातात गेल्यामुळे धाव मिळाली नाहीये. पुन्हा एकदा सुरेंद्र डफळे. बरेच वर्षांनी सुरेंद्र डफळे यांना फलंदाजी करताना बघतोय आपण आणि नक्कीच धावसंख्येत वाढ करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन तुषार. बघूया काय करताय तुषार. अतिशय सुंदर बॉल काढलेला आहे त्यांनी. अतिशय सुंदर बॉल होता. ट्रिपल अचीव झालेले आहेत सुरेंद्र डफळे आणि पॅव्हलियन मध्ये पुन्हा रिटर्न. दुसऱ्या बॉल मध्ये अतिशय सुंदर विकेट काढलेली आहे सुरेंद्र डफळे यांची. आणि बॅटिंगला उतरत आहेत हितेन पवार.
वीस वीस तीन षटक 20 रन. पुन्हा एकदा स्कोररला एक नम्र विनंती आहे, आमच्या इथे येऊन बसलात तर बरं होईल. स्कोरर विनंती आहे, इकडे जरा पुढे बसा. थोडी गफलत होते. नाही 20 झाले. ठीक आहे. नाव पहिलं पण पुढे बस पुढे. बॅट्समॅन कोण गेला आता नवीन? धन्यवाद सचिन. कोच कॅप्टन हा मॅचचा पहिल्या मॅचचा हा चौथी ओव्हर घेऊन येतो आणि समोर स्ट्राईकला रोशन आहेत. हा पहिला बॉल बॅट्समॅनच्या दिशेने. बघूया रोशन हा थोडासा दिशाहीन, जसे थोडे घाबरले आहेत. मला वाटतं ह्यांच्या प्रत्येक ओव्हरला एक व्हाईट हा काहीतरी स्ट्रॅटेजी आहे. व्हाईट टाकून समोरच्याला आउट करायचं आहे. सचिन लोके. सचिन लोके स्वतः कॅप्टन बॉलिंग करतायत आणि स्ट्राईकला आहेत रोशन सावंत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईडने. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जे का आपण खात असाल तर ग्राउंडवर न टाकता आपण पिशवी ठेवलेली आहे, त्या पिशवीत सगळं टाका. सचिन 2 व्हाईट, अतिरिक्त धावा. रोशन आणि सचिन समोरासमोर आहेत आणि अतिरिक्त धावा 2 गेलेल्या आहेत. आणि सचिनचा पुन्हा बॉल आणि हा स्लो बॉल आणि या रोशनने त्यांच्या शैलीत तो लेग साईडला फिरवला आहे. चेंडू बाहेर, दिवाळ्याच्या बाहेर. आणि हा आपल्याकडचा नियम 2 रन. 2 रनात आता 2 रन बरोबर. अंपायर 2 रन्स आहेत ना, बरोबर ना? हा 2 रन. आणि खेळाडूंना विनंती आहे की गेटवर नेक्स्ट टीमचे जे खेळाडू नाही तर त्यांच्या 2 ओव्हर आम्ही इकडे कमिटीकडे ठेवलेले आहेत. त्यांच्या व्हेरी गुड. रवी पांचा पुन्हा रिटर्न्स यांनी हा सुंदर असा बॉल रिटर्न केलेला आहे. आणि सचिन हा पुढची धाव बॉल घेऊन समोर रोशन सावंत. बघूया तो आता कोणत्या साईडला खेळतोय. पुन्हा असा सुंदर शॉट. बघूया काय होतंय ते. आणि झेल घेतलेला आहे आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा फटका. पापडाची आन बाण आणि शान. त्यांना राखून ठेवलं असणार, कारण त्यांना ज्या पद्धतीने विकेट जात होत्या त्याप्रमाणे एक कोणतेही फलंदाज शेवटला ठेवणं गरजेचं असतं. डीजे धन्यवाद. नक्कीच हा फलंदाज काहीतरी किमया करेल आणि धावसंख्येमध्ये वाढ होईल. शेवटचं षटक आहे आणि सचिन लोके पुन्हा एकदा बघूया काय करतात. योगेश पोशा अशी सुंदर फटका मारलेला आहे. नक्कीच 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल, नाही थांबले. डीजेने योगेशला यायच्या आधी गाणं लावलं होतं, ओ शेठ तुम्ही नादच केला शेठ. असे शेठ नाद खोळा करणारे योगेश आता समोर आहेत. त्यांनी आपल्या स्वतःची धाव 1 आणि संघाची 1 धाव अशी वाढवलेली आहे. सचिन चतुर बॉलर स्लो बॉलिंग टाकून समोरच्याला लाल देतात मार आणि ती कॅच उडते. बघूया उत्कृष्ट बघूया कोण झेल घेते का. आणि झेल पुन्हा एकदा सचिन लोके. कधी कधी अनुभव भरपूर कामी येतो, त्याच पद्धती अनुभवाने ते खेळतायत आणि आपली कॅप्टनशिप अतिशय सुंदरपणे करतायत. त्याचप्रमाणे इतर खेळाडूही त्यांना साथ देत आहेत, कारण अजूनपर्यंत त्यांनी एकही झेल सोडलेला नाही आहे. अतिशय सुंदर फिल्डिंग दिसलेली आहे आपल्याला. बॅट्समन टिकत नाही आहेत, त्यामुळे धावसंख्येत वाढ होत नाही आहे. नक्कीच काहीतरी प्रयत्न असेल, कारण हे शेवटचं षटक आणि धावसंख्या झाली 25. 8 विकेट. 2 विकेट बाकी आहेत, एकच विकेट बाकी आहे. आणि पुन्हा एकदा सचिन लोके. आपल्या विभागातील अमरसिंग साहेब जे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात. प्रत्येक वर्षी आमच्या पर्वाला त्यांनी मदत केली होती आणि त्यांचं इथे आगमन झालं. मंडळाच्या वतीने त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार करतो. अमरसिंग जोरदार टाळ्या एकदा वाजून जाऊ दे.
1 to go. पहिल्या चौथ्या पर्वातील पहिल्या मॅचचा हा शेवटचा चेंडू सचिन आणि समोर योगेश. बघूया हा कोण विजय होतो. हा बॉल आणि योगेश पटेल नक्कीच हा फटका मारण्याचा प्रयत्न करतील आणि मारलेला आहे. बघूया किती रन्स मिळत आहेत. 2 रन्स घेण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. 1 रन होऊन संतुष्ट आणि त्या बरोबरीने धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या होते. धावसंख्या झालेली आहे 27. 8 बाद. गणेश कृपा सेवा मंडळ चौथं पर्व आहे. कोणतंही पर्व सिद्धीस न्यायला जसा गणेश कृपा सेवा मंडळाच्या ज्येष्ठांनी आम्हाला तरुणांना जो सहभाग केला आणि तरुणाने नवीन बॉल त्यांचा मान राखला आणि ह्या वर्षीचं पर्व चालू केलं, त्याचप्रमाणे विभागातील आपले कार्यसम्राट आमदार अतुल भातकर साहेब, तसेच आपले शाखा प्रमुख संजयजी मांजरे साहेब, माजी नगरसेवक शिवसाह्य सिंह राणा. आणि पुढच्या टीमला विनंती करतो की त्याने आपल्या सेल्फी पॉइंट कडे टॉस साठी रॉयल स्टार आणि मराठा वॉरियर्स राणा सिंग साहेब, तसेच आपल्या विभागातील त्वरित तिथे जायचं आहे, नाही तर 1 ओव्हर जसा नियम आहे. सध्या आपल्याला वेळ झालेला आहे, तर सचिन लोकेंना विनंती करतो की त्वरित त्यांनी आपला बॅट्समन पाठवायचा आहे. क्रिकेटचा संघर्ष चालू आहे. कोण जिंकणार कोण हरणार हा लास्ट बॉल पर्यंतचा संघर्ष असतो. आणि आता बघूया मंगेश रोशन संघमालक कॅप्टन आणि दुसऱ्या समोर संघमालक आणि कोच हे सचिन, हे काय स्ट्रॅटेजी आखतायत की आपण दोघांना पण सामना जिंकण्याचा आहे. आणि त्याप्रमाणे आता पहिला संघ तर बॅटिंग करून गेलेला आहे. त्याच्यासमोर आता सचिन आणि शेडगे. मागच्या पर्वातील शेडगे साहेबांनी सुंदर असं आपल्या बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं होतं, म्हणून ह्यावेळी रिटेन पद्धत होती तर सचिनने त्याला रिटेन केलंय. आणि आता बघूया त्याने रिटेन केलं तो त्यांना कशी साथ देतोय ती. लाईट बंद करा. आणि बॅटिंग साठी उतरत आहेत सचिन लोके, देवेंद्र शेडगे. हॅलो, सर्वांना एक नम्र सूचना आहे, आपण अल्पवराची जी व्यवस्था केली आहे, अल्पवर आलेला आहे तरी थोड्याच वेळात चालू होईल, त्याची नोंद घ्यावी. ज्यांचे सामने चालू आहेत त्यांनी घाई करू नये, तुम्हालाही मिळेल. जे इथे आहेत उभे त्यांनी प्रत्येकाने आपल्या संघाची काळजी म्हणून अल्पवर घेऊन जायचं आहे, त्यांना तसंच सांगायचं आहे जेणेकरून सर्वांना अल्पवर मिळेल. सर्वांनी घ्यायच्या अगोदर जे सिनियर सिटीजन आहेत किंवा आपले अतिथी म्हणून आलेले आहेत त्यांना अल्पवर द्यायचं आहे. पुणे संघ रॉयल स्टार्स आणि मराठा वॉरियर्स कृपया दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉसच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. रॉयल स्टार्स, मराठा वॉरियर्स, तसेच या ठिकाणी आता श्री विद्याधर आंबेडकर आणि राणे काका यांचे आगमन झालेले आहे. गणेश कृपा मंडळातर्फे आम्ही त्यांचे स्वागत करतो. सुंदर जितेन पवार, जरी त्यांनी प्रॅक्टिस सध्या त्यांची बंद आहे तरी सुंदर बॉल होता. बघूया देवेंद्र शेडगे यांचा प्रयत्न खूप चांगला चाललेला आहे. रॉयल स्टार्स कर्णधार
रॉयल स्टार करणारा कृपया त्यांनी टॉसच्या ठिकाणी यायचं आहे. 2 धावा, अतिशय सुंदर धावा घेतलेल्या आहेत. देवेंद्र शेडगे चांगले खेळतात ते. बघूया त्यांची फलंदाजी बघण्यात अतिशय मजा असते, कारण चांगले फटके मारतात ते आणि नक्कीच ते काहीतरी दाखवतील आपल्याला इकडे. हॅलो, चांगला फटका होता ऑफ साईडला. बघूया किती रन्स मिळत आहेत. 1 रन घेऊन संतुष्ट. पुढचे कॅप्टन, पुढच्या दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत त्यांनी टॉस उडून घ्यायचा आहे लवकरात लवकर, जेणेकरून आपल्याला पुढच्या जे संघ आहेत त्यांनी इकडे लवकरात लवकर यायचं आहे, कारण पुढच्या मॅचेसला विलंब होऊ नये. दोन्ही कॅप्टन पुढचे. चला, हितेन पवार पुन्हा एकदा गोलंदाजी घेऊन बघूया काय करतायत. चांगला फटका होता. बघूया काय करतायत. 1 की 2 रन्स असे गचाळ क्षेत्ररक्षण दिसलं इथे. 1 रन्स मिळेल तिथे 2-2 रन्स देत आहेत. 28 टू विन आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा हितेन पवार. चांगला फटका आहे लेग साईडला. बघूया काय होतंय, किती रन्स मिळत आहेत. आणि 2 रनचा फटका होता. हॅलो, 5 बॉल 7 धावा. रॉयल स्टार्स आणि मराठा वॉरियर्स या दोन्ही कर्णधारांना विनंती त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. कृपया सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की पुढील मॅच रॉयल स्टार आणि मराठा वॉरियर्स या दोन्ही संघाची असेल. तर आता नाणेफेक हे या ठिकाणी होत आहे. आमच्या मंडळाचे खजिनदार श्री प्रकाश पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. टॉसचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत आहोत. आपली उपस्थिती आम्हाला खूप अनिवार्य आहे. आणि आऊट झालेले सचिन लोके, कॅप्टन आऊट झालेले आहेत. आपण त्यांना विचारायचं आहे. त्याप्रमाणे मराठा वॉरियर्स याने फिल्डिंग घेतलेली आहे. धन्यवाद मॅनेजरचे. राकेश आंबेडकर यांना पुढील आपण काही गोष्टी विचारायच्या आहेत. तुमचं पुढील काय स्ट्रॅटेजी असेल समोरच्या संघाला हरवण्यासाठी? ते कमी खेळतील आणि जेणेकरून मला मॅच विन होतं. बॅट्समॅन कोण आलाय? पण ते सुद्धा प्रयत्न करणार आहे. त्यांच्यासाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो मी. बॉलरने बॅट्समॅन कोण आहे नवीन? धन्यवाद राकेश आंबेडकर. रोशन सावंत चेक करणार राकेश आंबेडकर हे गेली 3 पर्व जिंकत आलेले आहेत. त्यांचा घेतलेला आहे. लेग साईडला फिरवला होता, पण अतिशय सुंदर झेल घेतलाय त्यांनी. अंदाज घेऊन झेल घेतलेला आहे. आणि दुसरा फटका. बॅट्समॅन कोण आलेला? पुढची गोलंदाजी. सर्व अतिशय सुंदर फटका. बघा किती मिळत आहेत. चांगला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि कोऑर्डिनेशन नसल्यामुळे रन आउट झालेले आहेत.
दुसरा राऊंड रोखण्याचा प्रयत्न पण दुसरा राऊंड घेण्यात सफल. आणि अतिशय सुंदर 2 धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्येत वाढ होते. आणि धावसंख्या झालेली आहे 9. 3 बाद. रोशन सावंत गोलंदाजी करत आहेत, त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी उतरले आहेत. देवेंद्र शेळके अतिशय सुंदर फटका चुकलेला आहे, पण तो फटका आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. त्याचं नाव काय रे तो तिकडे लेग साईडला येतो? विजित. मूर्ती लहान पण कीर्तिमान असे ते विजित अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. चांगला झेल घेतला होता त्यांनी. गोलंदाजी चांगला करण्याचा प्रयत्न रोशन सावंत यांचा. अतिरिक्त धाव न देता 1 किंवा 2 धावांमध्ये संतुष्ट करण्याचा प्रयत्न. बघूया काय करतायत. पुन्हा एकदा चांगला शॉट. बघूया काय होत आहे, किती धावा मिळत आहेत. नक्कीच 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा घेण्यात सफल. आणि 1 धाव. धावसंख्येत वाढ. स्ट्राईकवर प्रथमेश घाडी. नॉन स्ट्राईकला देवेंद्र शेळके आणि बॉलिंग करतायत विजित. कृपया नाश्ता कोण करायचं बाकी धावा असेल 13. तर नाश्ता करून घ्या. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, पण विजित यांचा अनुभव कामी येतोय. जरी ते शरीरदृष्टीने छोटे दिसले तरी त्यांचा अनुभव चांगला आहे. चांगले खेळतात ते, कारण त्यांच्या जी गोलंदाजी करण्याची पद्धत आहे एक विशिष्ट पद्धतीने टाकतात ते बॉल. जरी तो स्लो पडला तरी तो अतिशय सुंदर पद्धतीने जातोय. नक्कीच त्यांना धाव रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत ते. पुढचा बॉल घेऊन बघूया काय होतं. अतिशय सुंदर ऑफ साईडला फटका मिळाला आहे. किती रन्स मिळतात बघूया. आणि 1 रन घेऊन संतुष्ट. आणि 1 धावसंख्येने टोटल धावसंख्या होते 14. विजित तिसरं षटक घेऊन अतिशय सुंदर पद्धतीने बॉलिंग करतायत ते. चांगला फटका आहे, बघूया किती होत आहे. फटका चुकला. नक्की दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव घेण्यामध्ये सफल. अतिशय सुंदर धाव घेतलेले आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांचा प्रयत्न असणार आहे की 2-2 धावा घ्याव्यात, कारण हे तिसरं षटक चालू आहे. आणि जे विनिंग साठी टोटल धावसंख्या 27 झाली होती ती 28 टू विन आहे. लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुमचा खेळ असायला पाहिजे.
विजय अतिशय सुंदर बॉलिंग करतायत. फटका मारण्याचा काही चान्स देत नाही आहेत बॅट्समनला. फलंदाजी करतायत देवेंद्र शेडगे. बघूया काय होत आहे. चांगला फटका मारलेला आहे पण एक दुसरा रन घेऊन संतुष्ट. 2 धावसंख्येत होते वाढ. 16 ना रे. आता 2 वाढले ना 18 आले 18. खूप धावसंख्या झाली 18. 5 बॉल. खतरनाक फिल्डिंग हितेन पवार यांच्याकडून. विजित शेवटचा बॉल घेऊन तिसऱ्या षटकाचा. नक्कीच धाव रोखण्याचा अतिशय सुंदर बॉल टाकलेला आहे. अतिशय सुंदर बॉल. छोटा पॉकेट बडा धमाका विजितच्या रूपात आपल्याला पाहायला भेटलेला आहे. 19 ना रे. धावसंख्या झाली 19. रुपेश राणे यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या समोर देवेंद्र आणि राईट आर्म फास्ट बॉलर रुपेश राणे नक्कीच काहीतरी किमया करतील. आपल्या संघाला या जिंकवण्याचा बॉलला प्रयत्न जर करतील. 6 लागला तर 101 रुपये पारितोषिक जाहीर केल्यासाठी सावंत यांनी. अतिशय सुंदर फटका मारलेला आहे देवेंद्र शेडगे आणि पण हे 2 रन घेऊन संतुष्ट होणार कारण बाहेर गेलं तर 2च रन्स मिळणार आहेत. आणि 5 बॉल मध्ये रुपेश राणे यांच्या ओव्हरला लगातार जर 2 6 लागले देवेंद्र यांच्या बॅट मधून तर या ठिकाणी निलेश बुलचे यांच्याकडून 500 रुपये जाहीर झाले. यांना सुवर्ण संधी 500 कमवण्याची. लगातार 2 छक्के. अतिशय सुंदर फटका. बघा फटका चुकलेला आहे. झेल होतोय का नाही. झेल चुकलेला आहे आणि 2 रन्स घेण्याचा प्रयत्न सफल. अतिशय सुंदर शॉट होता पण चुकलेला आहे कारण रुपेश राणे थोडासा अतिशय स्वतःचा अनुभव कधी कधी गोलंदाज फलंदाजाची बॅटिंग बघून आपला बॉल थोडासा फिरवण्याचा प्रयत्न करतो आणि तो सफल झालेला आहे. अपर कट लागून 2 रन घेऊन संतुष्ट. झेल होता तो. बघूया 4 मध्ये 5 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला फटकाला एक साईडला आणि मला वाटतं बाहेरच जाणार आहे. पुन्हा 2 रन. 1 रन घेऊन संतुष्ट कारण त्यांना वाटलं बाहेर जाईल बॉल. कृपया नोंद घ्यावी. असा बॉल बाहेर जाणार नाही. तुम्ही रन्स काढत राहा. कधी कधी बॉल आतमध्येच राहतो आणि तुम्हाला 1 रन घेऊन संतुष्ट राहावं लागतं. 3 बॉल 4 रन. अटीतटीचा सामना आहे. अटीतटीचा सामना. रुपेश राणे यांचा प्रयत्न असेल धावसंख्या रोखण्याचा आणि नक्कीच ते सफल होतील. त्यांचा अनुभव कुठेतरी कामी येईल पण त्याचप्रमाणे स्ट्राईकला प्रशांत गाडी यांना सुवर्ण संधी. जर आता या ठिकाणी जर समजा त्यांच्याकडून षटकार लागला तर राजेश राणे यांच्याकडून 151 जाहीर झाले आहेत. झुकेगा नाही साला. या ठिकाणी आमचे धडाडीचे फलंदाज ज्यांनी अनेक पर्व गाजवली नितीन लावण यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. प्रथमेश गाडी यांना सुवर्ण संधी. चांगला फटका मला ऑफ साईडला. बघूया किती धावसंख्या होती. नक्कीच 2 धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धाव घेण्यात सफल. आणि या ठिकाणी आपल्याला हितेन पवार यांची कचाळ फिल्डिंग बघायला भेटली. ज्या ठिकाणी 1 रन होता त्या ठिकाणी 2 रन त्यांनी दिलेले आहेत. 2 रन. प्रेशर. योगेश पोशे यांचा पण काहीतरी डोक्यामध्ये प्लान चाललेला आहे की काही करून ही मॅच जिंकायची आहे. त्यांनी त्यांचा हुकुमचा एक्का रुपेश राणे यांना ओव्हर दिलेली आहे पण हुकुमचा एक्का काही या ठिकाणी त्यांचा चालताना दिसत नाही आहे. लक्षात घ्या कंपल्सरी चेस आहे सामन्याच्या. 2 बॉल 2 रनची आवश्यकता. आता या ठिकाणी आपल्याला खरी खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायची आहे. प्रथमेश घाडी आणि रुपेश राणे यांच्यामध्ये हा दोघांमध्ये खरं बघायला टक्करचा सामना आहे. आपल्याला पाहायचा आहे या ठिकाणी
कोणाची खेळाडू नृत्य आपल्याला पाहायला भेटेल. उत्कृष्ट असा फटका या पद्धतीने मॅच विन झालेले आहे लोके. वीर मराठी पहिलीच मॅच वीर